आज एक नवीन दौरा निघणार होता हे मला पप्पांनी संध्याकाळी सांगितले आणि मार्केट जावं लागेल. 2 दिवस आधी आपण जे बांबू तोडणी केली होती त्यातील बाकी राहिलेले बांबू आज पूर्ण तोडणी करायची होती. सर्व बांबू तोडणी करून शेतात एका जागी ठेवून दिले. ज्या ठिकाणी बांबू लागवड केलेली तेव्हाची परिस्थिती आणि नंतर तोडणी झाल्यानंतरची परिस्थिती पाहू शकता. केळीच्या शेतात फिरत असताना आपण उद्या फराळासाठी केळी घरी घेऊन गेलो. बैलगाडीवरती सर्व बांबू ठेवून जवळच्या शेतात निघून आलो. येत असताना वातावरणाच्या व प्रवासाचा आनंद घेत प्रवास केला. शेड जवळ आल्यानंतर सर्व बांबू खाली उतरून गेले. शेड जवळ आल्यानंतर रामफळाच्या झाडांना पाणी टाकून दिले. बैलांसाठी रात्रीच्या खाद्याची तयारी करत त्यांच्यासाठी आपण चारा कापणी करून घेतली. चारा कापणी केल्यानंतर चारा व्यवस्थित बांधून घेतला. बैलगाडी चारा टाकून दिला. शेडवर आलेल्या बांबूंची आडवे बांबू बांधून दिले. त्यानंतर बांबूचे लहान फांद्या उभे ठेवून दिले. त्यावरती नारळाच्या फांद्या टाकून दिल्या. शेतातले कामे झाल्यावर मी घरी निघालो. पप्पांनी निंबू तोडणी केलेली होती व मला घेऊन भाजीपाला मार्केट टाकायचे होते. मी निंबू मार्केट टाकण्यासाठी निघालो. मोटरसायकलवरती जात असताना आपण रस्त्याचा आणि गाण्यांचा आनंद घेत गेलो. मार्केटला आल्यावर आपण आपल्या देवाच्या नावानेच मार्केटमध्ये निंबूचे पाऊच लावले. आपल्याला गाडीवरून एक महामाल मित्राने आपले निंबू पाऊच उचलून गेले व मी आपण नाव नोंदणी केली. आपण उद्या पाहू आपल्या निंबूला काय भाव मिळतो. मार्केटला आधी ही काही प्रमाणात शेतकऱ्यांची माल आलेला होता. घरी येत असताना मोटरसायकल खराब झाली होती. आधी ती दुरुस्त करून घेतली. नंतर दुरुस्ती झाल्यावर घरी आलो.